देवाने इस्रायल सोबत काय केले ते पहा, कारण ते गर्विष्ठ झाले होते. पुढे असे वाचले जाते, हे अनुवाद अध्याय 8 वचन 3 मध्ये आहे. त्याने तुला नम्र केले आणि भुकेले ठेवले आणि तुला मन्ना खाऊ घातले, जे तुलाही माहीत नव्हते आणि तुझ्या पूर्वजांनाही माहीत नव्हते. हे त्याने यासाठी केले की तुला कळावे, माणूस केवळ भाकरीने जगत नाही, परंतु मनुष्य जिवंत राहतो. तो जिवंत राहतो परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने तो जिवंत राहील. हेच परिपूर्ण अन्न आहे बंधूंनो, जितके जास्त खाल तितकेच तुम्हाला स्वर्गातून आलेली ही भाकर विजयी बनवणार. ते घ्या, खा आणि त्याचा वापर करा, कारण शेवटी तुम्हीच जिंकणार येशूच्या नावामध्ये. अशा प्रकारे तो तुमच्याशी वागतो. तर आपण प्रार्थना करूया. हे पित्या, हे प्रभू, आमच्या सभेमध्ये जे काही तुने केले आहे आणि तुझ्या दयेसाठी तुझे आभार मानतो, आणि ज्या व्यक्तीला या क्षणी तुझी गरज आहे त्याच्यासाठी जे काही तू करणार आहे त्याबद्दल तुझे आभार. जो दुरात्मा त्याचं जीवन नष्ट करू पाहतो त्याला म्हणतो दूर जा. जे काही तुझे आहे ते सर्व घेऊन निघून जा आणि परत कधी येऊ नकोस. आता आपले हात वर करा आणि बोला, धन्यवाद येशू. येशूच्या नावात आमेन.